आणि वाबबाई वाबेकर त्याचबरोबर आरिफबाई गोटे आपल्या सर्वांचं शब्द सुनानं मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू सिद्दीक. आपण पाहिलं तर दोन्ही संघाचा खेळाडू 12वा खेळाडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाही याची देखील नोंद घ्या. पंच सामना थांबवा प्लीज. आपण पाहिलं तर मित्रांनो ही लढत आपण पाहिली तर लाख बोलाची स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगभरात केलं जात आहे. त्या दृष्टीने कोणता खेळाडू कोणत्या संघातनं कोणती कामगिरी करतोय हे अत्यंत महत्वाचं आहे. खेळाडूची ओळख आमच्यापर्यंत आणि क्रीडा रसिकांपर्यंत होण्याचं गरजेचं आहे. प्लीज विनंती करतो 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. खास करून विनंती करतो अर्थातच डेव्हलपर्स संघ आपण विनंती करतो गॅलेक्सी डेव्हलपर्स. आणि इथे मी 11 फायटरच्या माध्यमातून ॲज अ 12वा खेळाडू म्हणून इथे मी कामगिरी पाहतोय. धन्यवाद. तर गॅलेक्सी डेव्हलपर्स आपण आपला खेळाडू पाठवा प्लीज. इथे बाबल्यादा थोडस थांबा. व्यासपीठावरती जो मान्यवर आले त्यांचा सन्मान मुरादपूर स्पोर्ट क्लबचे अर्थातच अध्यक्ष बरकतभाई पाते आणि त्याचबरोबर सेक्रेटरी अर्थातच इम्तियाजभाई कडू त्यांना विनंती आपल्या शुभहस्ते मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष नाझिमबा अफवारे सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांचा सन्मान या मंचावरती केलं जात आहे. प्रतिमेची शॉल दिली जाते. या स्पर्धेचा आदर आणि सन्मान केला जात आहे. कोकणातली परंपरा कोकणातला वारसा कोकणातली संस्कृती टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. खास करून कोकण आहे आणि कोकणामधलं मुरादपूर आहे आणि मुरादपूरमध्ये या संस्कृतीला वारशाला आदर दिला जातो. 5 षटक त्यांचा सन्मान मंचावरती केला गेलाय ते नाझिम अफवारे आहे. कोकणातली परंपरा कोकणातली संस्कृती कोकणातला वारसा या लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये जपलं जात आहे. नाझिम आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेळेत वेळ काढलाय त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. पुढील सन्मान देखील आपण करणार आहोत या व्यासपीठावरती अर्थातच मिठागरी मोहल्ल्यातले निश्चित अध्यक्ष जमातुल मुस्लिमीन मिठागरी मोहल्ल्यातले अध्यक्ष सन्माननीय आदरणीय युवकांचा प्रेरणास्थान ज्यांना म्हटलं जाते असलम शेठ मिठागरी यांचा सन्मान या ठिकाणी इम्तियाजभाई कडू यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं देखील स्वागत करूया. कोकणातली परंपरा कोकणातली संस्कृती कोकणातला वारसा या ठिकाणी मुरादपूरच्या ऐतिहासिक व्यासपीठावरती जपलं जात आहे. लाख मुलाची स्पर्धा आहे परंतु कोणाला विसरणं नाहीये. प्रत्येकाचा सन्मान करणं हे मुरादपूरचं निश्चित आदर आहे आणि कर्तव्य देखील आहे. मुरादपूरची स्पर्धा आणि मुरादपूरच्या स्पर्धेमध्ये कोणाचा सन्मान होणार नाही असं कधी घडलं नाही आहे. मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खास करून अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्याचबरोबर मुख्तारबाई पठाण गावातले या ठिकाणी जावईजी देखील आहेत त्यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती या. मुख्तारबाई पठाण. यश बाबलेजी. थँक्यू सिद्दीक. आपण पाहिलं तर येणारे अतिथी देवो भव त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 5 षटक क्रमांक 1 निखिल. पुढचा चेंडू राईट अप ऑफ द विकेटचा मारा आहे. इथं आपण पाहिलं फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या पट्ट्यात स्वतः करण्यात राकेश पालंटीला आपण पाहतोय आणि स्थिती पण पाहिली तर अर्थात षटक क्रमांक 1 बिनबाद धावसंख्या आपण पाहिली तर 6. आपण पाहिलं झुंडेत खेळतोय वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खातं उघडलं जातोय तर सलामीचा फलंदाज मुज्जमिल खेळतोय वैयक्तिक डीके मुज्जमिल. निश्चित या गावातले जावई जे आहेत मुख्तारबाई पठाण यांचा देखील सन्मान मंचावरती केलं जात आहे. स्पोर्ट्स कमिटी मुरादपूरचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या शुभहस्ते सन्मान केला जातोय. बरकतभाई पाते आणि इम्तियाज कडू यांच्या शुभहस्ते मुख्तारबाई पठाण यांचा सन्मान केला जात आहे. M2 हे नाव त्यांना आणलंय आणि खास करून मुख्तारबाई पठाण इथपर्यंत जोडले गेले. मुख्तारबाई आपला मनापासून हार्दिक स्वागत मुरादपूरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये. पुढील सन्मान आपण ज्यांचं करणार आहोत ज्या लाडक्या व्यक्तिमत्वाचं मेमन समाजामध्ये आदरानं नाव घेतलं जातं आणि आमच्या युवकांचं प्रेरणास्थान ज्यांना म्हटलं जातं आमच्या मेमन समाजामध्ये ते असलमबाई मेमन या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती आयोजकांच्या वतीनं मुबीनबाई यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. मेमन समाजामध्ये खऱ्या अर्थाने युवकांचं प्रेरणास्थान जे जोडले त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती मुरादपूरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर पुढील सन्मान या ठिकाणी मुबीनबाई आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपल्या शुभ हस्ते आपण वाबबाई वाबेकर या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून अंडरमची मोठमोठे स्पर्धा आपण बघितल्या आहेत. आज ते देखील जोडले त्यांचा देखील सन्मान या मंचावरती केलं जात आहे. वाबबाई वाबेकर आपला मनापासून हार्दिक स्वागत. मुरादपूरची मानाची अभिमानाची लाख मोनाची मुरादपूर स्पोर्ट क्लबची आणि जमातुल मुस्लिमीन मुरादपूरच्या स्पर्धेमध्ये आम्ही आपला मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 आतापर्यंत धावसंख्या बिनबाद 8 धावसंख्या फलकावरती लागते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि डीजीच्या बाजूला जे क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती करतो सगळ्यांनी बाजूला व्हा. इथे आवाज हे होतोय प्लीज. आणि
आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 5 षटकांची लढत आहे. इथे 4 गोलंदाजाचा वापर केला जाईल. 2 1 गोलंदाजीचं पृथक्करण. निखिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारला आहे. ओहो वाईड यॉर्कर परफेक्ट चेंडू पण पाहतो निखिलचा. आणि आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं देखील संपते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात मित्रांनो आपण पाहिली तर थोडंसं चांगलं षटक म्हणावं निखिलचं, कारण बिनबाद 8 अशी धावसंख्या फलकावरती लागते. आपण पाहतोय जमातुल मुस्तमिल मुरादपूर भोलला आयोजित मुरादपूर स्पोर्ट्स क्लब भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 आजच्या सत्रातील मित्रांनो ही तिसरी लढत आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात रुद्र स्पोर्ट्स संघ विजयी झाला, तर दुसऱ्या सामन्यात आपण पाहिलं तर लोकल टॅलेंट मुरादपूर 11 संघाने जबरदस्त कामगिरी करताना आपली एक विजयी सुरुवात केली, सलामी दिली या स्पर्धेला. तदनंतर आपण पाहतोय दोन्ही संघांना मस्ट निडेड विड असणारा मॅच, जिंका किंवा मरा अशी लढत दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झालेत. आणि इथे जर का तुम्हाला गुणांचं खातं मित्रांनो उघडायचं असेल ना, तर या सामन्यात जिंकावंच लागेल. जिंकेल तो टिकेल, हरेल तो घरचा रस्ता बघेल, बॅक टू द पॅव्हेलियन परतावं लागेल. कारण आपण पाहिलं तर साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. इथे 2-2 गुण आहेत ना, ते अत्यंत मोलाचे आहेत. गुणांसाठी चाललेली ह्या क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या मध्यभागी मित्रांनो आपण पाहतोय. आणि इथे पण पाहिलं तर अर्थातच गोलंदाजी मार्कवर सज्ज होते मनोज. एक चिपळूणातील एक जबरदस्त, जवळजवळ क्रिकेटचा सर्वात मोठा अनुभव कोणाकडे असेल तर ह्या गोलंदाज मनोजकडे, कारण कित्येक वर्षे आपण मनोजला क्रिकेटमध्ये खेळताना पाहतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे, कारण 5 षटकांची लढत आहे. आणि आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं, थर्डमॅन फाईन लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे, पॉईंटच्या पट्ट्यात विकील आपण पाहतोय, गली रिजन मध्ये आपण पाहतो विराज, इथे कव्हरच्या पट्ट्यात आपण पाहतोय अर्थातच ओमकार बडे, शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज मनोज, आणि स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात दिनातला आपण पाहतोय. तर डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात ते खेळाडू, डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात केडीएसच्या बॅनर खाली नंदूल आपण पाहतोय. मनोजचा राईट ओव्हर द विकेटचा चेंडू, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फटका फसतोय, मात्र चेंडू निनादच्या डोक्यावरून सीमारेषेचं वेध घेताना मात्र अर्थात नैसर्गिक अडथळा 2 धावा मात्र मिळतात. जुनवेदला 2 धावा मात्र मिळतात अर्थातच गॅलेक्सी डेव्हलपर्सला. संघाची स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आणि मित्रांनो धावसंख्या जर आपण पाहिली ना, तर अर्थातच बिनबाद 10 धावसंख्या फलकावरती लागते. मनोजचा फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेऊन स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात दुहेरीच्या टोल्याने जुनेद केतो वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती. संघाची स्थिती बिनबाद 10, षटक क्रमांक 2. मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे, ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा चेंडू होता, इथे मात्र फुल टॉस आहे, चेंडू सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच मिळतोय चौकार. मिलिंगे रन 4, तो बेडा होगा पार, मस्त बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. आणि फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, आणि गतीचा वापर केलाय, मनगटाचा वापर केलाय, आणि नो मॅन्स लँड मध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना सुंदर चौकार आहे. धावसंख्या 4 ने वाढते मित्रांनो. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 2, पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार बसल्यानंतर सुंदर कमबॅक केलं होतं निखिलने, आणि पुढच्या 5 चेंडूत केवळ 4 धावा दिल्या होत्या. इथं मात्र मनोजची आपण खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिला चेंडू देखील फुलटॉस होता, दुसरा चेंडू देखील फुलटॉस पडतोय, आणि फुलटॉस चेंडू मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये फलंदाजाला गिफ्ट म्हटली जाते. आणि गिफ्टचा इथं स्वीकार करताना ज्या प्रकारचे म्हणजे रिकाम्या जागेत चेंडूला मारून 4 धावा कुठल्या आहेत. आणि आतापर्यंत मनोजचं पृथक्करण पाहिलं ना, चेंडूवर ते आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, आणि 6 धावा देताना एक सेट केलं जाते ते आता फलंदाजाला. जुनेद केते वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2, क्षेत्ररक्षणामध्ये बदल. निखिल वारके आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात तैनात केले जात आहे, आणि डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. मनोज राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशाहीन चेंडू आहे, पंचांना दुपारच्या सत्रात एक्झरसाइज करावं लागते अर्थात, कारण हा स्क्वेअर चेंडू आहे. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. संघाची स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2, बिनबाद 15. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर डीके, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर जुनेद मेमन, आणि इथे आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनोजची दिशाहीन गोलंदाजी मित्रांनो आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. आतापर्यंत मनोजची गोलंदाजी आपण पाहिली ना, तर अर्थात प्रत्येक चेंडूवरती फुलटॉस चेंडू आपण पाहिला. इथे मात्र पुन्हा खणखणीत दणदणीत चौकार, मिलिंगे रन 4, बेडा होगा पार. आणि एक आतापर्यंत मनोजने सलग 3 चेंडू फुलटॉस टाकलेत, एक स्क्वेअर चेंडू टाकलाय. खराब गोलंदाजी आहे, ज्या मनोजला पॉवर प्लेच्या षटकात एक चांगला गोलंदाज म्हणून बोलता जात, पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी दिली जाते, निराशा केली, खूप निराशा केली, कारण एक प्रभावी गोलंदाज तिथे मात्र लाईन एंड लेंथ नाहीये, फुलटॉस स्वरूपाची गोलंदाजी. फलंदाजाला मात्र त्याचा फायदा नक्कीच होतोय, दिशा देण्याचं काम केलं जातंय, गतीचा वापर केला जातोय, सुंदर फलंदाजी.
मनोज राईटच्या मुहूर्त विकेटचा पुढचा चेंडू ओ इथे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना जुन्नरच्या बॅट मधून निघालेला डीप पॉईंटच्या डोक्यानं उत्तुंग षटकार आहे छत्रपती शिवाजींची तलवार आणि जुन्नरच्या बॅट मधून निघतोय उत्तुंग षटकार यस 25 धावा फलकावरती लागतात धाव संख्या होते 25 आणि आपण पाहिलं तर मनोजचं अत्यंत खराब खराब षटक म्हणावं लागेल कारण आता पण त्या षटकात आपण पाहिलं तर इथे पण पाहिलं तर हॅलो आणि इथं पण पाहिलं तर दुसऱ्या षटकात पावसाची धाव पण पाहिली तर आता 25 धावा फलकावरती लागतात पुन्हा आपण पाहतोय जुन्याच्या बॅट मधून निघालेला सुंदर फटका पुन्हा एकदा डीप पॉईंट डोक्यावरून चेंडू सीमार एका पार चौकार काय जबरदस्त फलंदाजी आहे म्हणून अत्यंत महागडा षटक तब्बल 23 धावा मित्रांनो या षटकात तुटल्या आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 म्हणजे 29 धावा फलकावरती लागतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर अत्यंत खराब गोलंदाजी मित्रांनो सह्याद्री स्पोर्ट्स क्लब आयोजित गोल्ड पोस्ट क्रिकेट स्पर्धा भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 आपल्या भेटीसाठी येते दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी 2022 सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे धाव संख्या 29 बरोबर 29 धावा फलकावरती लागतात कंटिन्यू प्लीज इथे पण पाहिलं तर मित्रांनो अर्थातच इथे गुणलेखक म्हणून कामगिरी करतात आमचे मित्र फराज अत्यंत दर्जेदार गुणलेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं धाव संख्या 2 षटकांचे समाप्त 29 धावा मित्रांनो आपल्या भेटीसाठी येथे सह्याद्री स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य गोल्ड स्पोर्ट्स स्पर्धा 2022 अर्थात दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी 2022 सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे आणि अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारे रोख रुपये 15,000 दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर रोख रुपये 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ही स्पर्धा मित्रांनो जिल्हा मर्यादित असणार आहे एक क्रिकेटचा आगळा वेगळा अनुभव आपल्यासाठी भेटीसाठी येतोय कारण 5 खेळाडू या स्पर्धेसाठी असतील म्हणजे एका संघामध्ये 5 खेळाडूंचा वापर केला जाईल आणि नवीन अनुभव नवीन रोमांचाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर अर्थातच आपण गोल्ड पोस्ट क्रिकेट भव्य ओराम क्रिकेट स्पर्धेचा अवश्य लाभ घ्या दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे अर्थातच अधिक माहितीसाठी गणेश सावर्डेकर सर आणि गणेश सुर्वे यांच्याशी संपर्क साधा आणि आपणास अधिक माहिती पाहिजे असेल तर मी विनायक बाबला जाधव समालोचन कक्ष माझ्याशी देखील संपर्क साधला तरी चालेल नंदू त्यातील आपण पाहिलं तर पहिल्या संघामार्फत नंदू आल्यानंतर पहिला चेंडू होती फलंदाज बाद होतोय एक ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता आणि अर्थातच लॉंग ऑफच्या पट्ट्यात एक सुंदर झेड टिपलाय फलंदाज बाद मुरादपूर मोहल्ला आयोजित मुरादपूर स्पोर्ट्स क्लब भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 लाख मोलाची स्पर्धा आहे भव्य आणि दिव्य आयोजनांची स्पर्धा पण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख दुसऱ्या क्रमांकासाठी पाहिलं तर 50,000 तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आकर्षक शील्ड आपण पाहतोय प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द डे आणि प्लेअर ऑफ द डे साठी जर आपण पाहिलं ना तर अमान कॅटरचे मालक जमालुद्दीन अंदुले यांचे आकर्षक शील्ड आहे आणि क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी म्हणजे या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण पाहिलं ना तर आमच्या गावचे जावई शास्त्रीय मुजावर यांचे देखील आगमन झालं आणि कालच्या सत्रामध्ये शो मॅचमध्ये त्यांची 2 उत्तम षटकार देखील आपण पाहिले होते आणि शास्त्रीय मुजावर यांचे देखील आगमन झालं त्यांचं देखील एकत्रित सन्मान केलं अक्षयभाई हिंदुले आपण प्रेझेंट करतो आपल्या सोबत आपल्या गावचे जावई अर्थातच साईबाई मुजावर यांचे एकत्रित सन्मान केला जातो नंदूचा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होता आणि आपण पाहिलं तर नंदू ज्या प्रकारचं पहिल्या सामन्यात देखील षटक टाकलं होतं आणि ह्या सामन्यात देखील ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि
अर्थातच इथे आपण पाहिलं तर धावतीच्या स्वरूपात जुनेतला देखील परतावा लागतोय आणि धक्का क्रमांक 2 कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारे 2 षटकांमध्ये 29 धावा जमवल्या होत्या तदनंतर नंदू गोलंदाजीला आल्यावरती पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं सलामीचा फलंदाज अर्थातच मुजम्मिलला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिडविकेटच्या पट्ट्यात अर्थातच डावखुरा विराटचं इथे मात्र फेक केली जाते फलंदाजाला परतावं लागते आणि इथे मात्र कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने कुणी तर अर्थातच अनुभवी गोलंदाज नंदू आणि क्रिकेटमध्ये नंदू जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी मित्रांनो येतो ना तेव्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलंय आपण पाहिलं तर क्रिकेटचा बाहुबली अर्थात सुमित ढेकळेला मंकड विकेटमध्ये बाद केलं होतं मित्रांनो आणि इथं मात्र माहिती देखील नसेल अर्थातच आपण पाहिलं तर सुमित ढेकळेला अशा प्रकारचं फलंदाजाला बाद केलं होतं आणि इथे मात्र नंदू पुन्हा एकदा कमबॅक करतोय षटक क्रमांक 3 धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 29 एक दर्जेदार स्पर्धा मित्रांनो दुपारचं सत्र आणि एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी पण व्यासपीठावर पाहतोय सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे नंदू राईट टॅप ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू हो नंदूचा फेवरेट चेंडू पण पाहतोय कारण नंदूचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात ना यॉर्करचा इथं तंतोतंत वापर केला जातोय आणि आपण पाहिलं तर ह्या नंदूची स्पेशालिटी म्हटलं तरी चालेल आपण चंदूची आपण प्रसिद्ध भेळ पाहतो तसा नंदू स्पेशल आपण पाहिलं ना तर त्याचं यॉर्कर त्याचा ब्रह्मास्त्र आहे आणि ब्रह्मास्त्राचा तंतोतंत वापर मात्र केला जातोय मात्र चेंडू कव्हरच्या पट्ट्यात दुहेरीच्या टोल्याने संघटित स्थिती पण पाहिलं तर 31 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस 9 थर्ड ओव्हर 5 षटकांची लढत मित्रांनो आणि आपण इथं पाहिलं तर अर्थातच 31 धावा फलकावरती लागल्या आहेत पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट यॉर्करचा चेंडू ढकललाय विकेट चेंडूवरती येतोय धावसंख्या 1 ने देखील वाढते धावसंख्या आपण पाहिलं तर 32 धावा फलकावरती लागत आहेत 32 आपण पाहतो षटक क्रमांक 3 33 धावा फलकावरती लागते षटक क्रमांक 3 नंदूचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल जुनं ते सोनं टायगर अभि जिंदा आहे ही म्हणून अर्थातच तंतोतंत लागू पडते नंदूसाठी विकेटचा पुढचा चेंडू इथं मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू आहे सुंदर फटका आहे बॅक टू द बॉलर अप्रतिम षटकार आहे मस्ट निडेड षटकार फॉर बॅटिंग साईड महत्वाच्या क्षणी आलेला षटकार आहे आणि तो नंदू ज्या नोंदीने जकडून ठेवलं होतं कंट्रोल केलं होतं इथं मात्र रडार मधला चेंडू होता आणि फलंदाजाने ज्या प्रकारचा फटका मारलाय नाझीम अफवरने चेंडूला खोदून काढलाय हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड मात्र होत आहे लॉंगनच्या पट्ट्यात 6 धावांनी संघाची स्थिती पण पाहिली तर अर्थात 39 धावा फलकावरती लागतायत जबरदस्त पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर नाझीमने ज्या प्रकारचं आक्रमण केलं मित्रांनो एक खोदून काढल्या चेंडूला परफेक्ट यॉर्कर होता पण तितक्याच प्रभावी फटका आहे आणि आपण पाहिलं तर नाझीम एक इनफॉर्म फलंदाज आहे मॅन इन फॉर्म आहे पुन्हा एकदा नाझीमच्या बॅटमधून निघालेला फटका ओमकार बडेच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला जातोय परतावर लागते नाझीम बॅक टू द पॅव्हिलियन ज्या नाझीमने मागच्या चेंडूवरती षटकार मारला होता त्यात नाझीमला परत पाठवलाय आणि अनुभव काय आहे हे सिद्ध करताना नंदूने देखील दाखवलं मित्रा तू शेर तो मैं सव्वा शेर एक तेरी तो एक मेरी षटक क्रमांक 30 देखील संपताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 3 गडी बाद 39 धावा मित्रांनो सह्याद्री स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य गोल्ड स्पोर्ट्स क्रिकेट ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 आपल्या भेटीसाठी येते दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी 2022 ऐतिहासिक सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे मैदानावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 15,000 दुसऱ्या क्रमांकासाठी पाहतोय 10,000 आणि एक जिल्हा मर्यादित ही स्पर्धा असणार म्हणजे जिल्ह्यातील कोणताही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकतो आणि या स्पर्धेचे नियम जर आपण पाहिलेत तर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे 5 खेळाडूंचा संघ असणार आहे आणि नवीन नियमांसाठी नवीन जर आपल्याला रोमांचचा अनुभव घ्यायचा असेल ना त्या स्पर्धेचा अवश्य लाभ घ्या अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क साधा अदरवाईज गणेश सावर्डेकर आणि गणेश सुर्वे यांच्याशी संपर्क साधा अत्यंत जबरदस्त स्पर्धा आहे मित्रांनो विशाल सुर्वे आणि आपण पाहिलं तर गणेशजी सावर्डेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा असणार आहे आणि सावर्डेचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते एक दर्जेदार स्पर्धा मित्रांनो 1, 2, 3 आणि अर्थातच फेब्रुवारी 2022 ऐतिहासिक सावर्डे क्रीडा संकुल सावर्डे मैदान धन्यवाद होळ्या सामन्याच्या दिशेने निखिल वार्ते कोट्यातील दुसऱ्या संघामार्फत आपण पाहिलं तर 4थं षटक आहे आणि पहिला चेंडू पुलटा स्वरूपाचा चेंडू राकेश चेंडूवरती येतोय इथं मात्र धावसंख्या 1 ने वाढते षटक क्रमांक 4 धावसंख्या आपण पाहिले तर 40 धावा फलकावरती लागते 40 लॉस ऑफ 3 विकेट प्रोग्रेस 9 4th ओव्हर मित्रांनो जमातुल मुस्तमिल मोहल्ला मुरादपूर आयोजित भव्य स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 चा रणसंग्राम आपण पाहतोय
आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी पहिल्या फेरीतील पहिली लढत पराभूत झालेले दोन संघ आहेत. हो 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 आपण पाहिलं तर एक वेगवान चेंडू होता, सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू मात्र अडवला जातोय, म्हणून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अर्थातच धावा वाचवल्या जातात. इथं मात्र पाहूया किती धावा गोळा केल्यात. धाव संख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 42 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4 या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ऑफिशियल टीम आमच्यासोबत जोडली जाते. पंचांच्या भूमिकेत विक्रम उर्फ गोट्या भोसले, आदन दळवी, माझ्यासोबत गुणलेखन कक्षामध्ये आपण पाहिलं तर सिद्दीक मेमण, मी विनायक उर्फ बाबल्या जाधव, सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा चेंडू आहे. विकी ओ हो हो कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो. पकडो कॅच जितो मॅच. विक्की नरकडून तरुण खेळाडू आहेत ना, त्यांनी विकीकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. विक्की नंदू ज्या प्रकारची कामगिरी करतात मित्रांनो, एखाद्या तरुण खेळाडूला लाजवतील अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. आणि खालिद पाते आपण पाहिलं तर आमच्या जमातुल मुस्लिमीन मोहल्ल्याचे अध्यक्ष मोहम्मदजी पाते यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक विकीच्या जेलसाठी येते. आणि आपण पाहिलं तर अर्थातच ज्या प्रकारच्या झेल विकीने टिपला होता मागील सामन्यात देखील आपण पाहिलं होतं, ह्याच मंडळाचा खेळाडू अर्थात मुरादपूर 11 संघाचा अर्थात आपला हसन हमदुले मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरला होता. आणि तब्बल 2250 रुपयाचा मानकरी ठरला होता. विकी देखील एक जबरदस्त झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडू कॅच जितो मॅच म्हटलं जातं आणि सुंदर झेल टिपलाय. आणि विकील गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट मुहूर्त विकेटचा मारा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, यस इट इज वाईट. पंचांच्या दिशेने वाढतात. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढते. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा कशा आहेत त्याला महत्व नाही, धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 43 धावा. किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण दोन्ही संघांसाठी मस्ट निडेड म्हणजे महत्वाचा सामना आहे, कारण जिंकावंच लागेल, कारण साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. उलटा स्वरूपाचा चेंडू आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या पट्ट्यात एक वेगवान फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र चौकार मिळतो मित्रांनो. आपण पाहिलं ना तर क्रीडारसिक आपण विनंती करतो, आपल्याला मला इथून काही दिसत नाहीये डीजेच्या समोर आपण जे आहात, मला विनंती करतो, मला तिथलं चित्र दिसत नाही, प्लीज विनंती करतो. आणि धावसंख्या पण पाहिली तर चौकार आणि संघाची स्थिती पण पाहिली तर 47 धावा फलकावरती लागतायत. षटक क्रमांक 4 निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंतांच्या डाव्या बाजूने राईट ऑफ द विकेटचा मारा आहे. इथं मात्र आपण पाहिलं तर बॅटची कट घेऊन फाईन लेगच्या पट्ट्यात पुन्हा 1 ने धावसंख्या वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 48 धावा. मित्रांनो आपण लॉंगॉनच्या पट्ट्यात केडीएसचा बॅनर पाहतोय, त्या प्रत्येक जे बॅनर आपण पाहतो ना केडीएस लॉंगॉनच्या पट्ट्यात, तदनंतर आपण पाहिलं तर आरके स्पोर्टचा डीप काऊ कॉर्नर, तदनंतर आपण पाहिलं तर अर्थात टॉप 10 यांचा देखील आपण दर्जेदार बॅनर पाहतोय. तदनंतर आपण पाहिलं तर अमन कॅटर्स, तदनंतर NH फिशरीज, ह्या प्रत्येक बॅनरवर मित्रांनो 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जो षटकार मारेल त्यानंतर ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी धावसंख्या 1 ने देखील वाढते. धावसंख्या 49 धावा. षटक क्रमांक 4. आणि जर आपण पाहिलं ना जमातुल मुस्तमिल मुरादपूर मोहल्ला आयोजित मुरादपूर स्पोर्ट्स क्लब भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022, आणि प्रत्येक वर्षी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन काहीतरी पाहायला मिळत असतं मित्रांनो. आपण पाहिलं तर यावर्षी दर्जेदार डगआउट देखील आपण पाहतोय डीप स्क्वेअरलेगच्या पट्ट्यात, आणि प्रतिवर्षाप्रमाणे तडम्यांच्या पट्ट्यात देखील एक दर्जेदार डगआउट आपण पाहतोय. व्यासपीठ भव्य आणि दिव्य व्यासपीठ आहे, आणि ज्या प्रकारचं समालोचन कक्ष तयार केलंय, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डीजेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना मित्रांनो संतोष नाणेकर आणि अर्थातच शाहरुख अँड कंपनीच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, अत्यंत प्रभावी लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. धन्यवाद सर्वांचा एकदा हार्दिक आभार देखील मानतो. 4 षटकांचा खेळ मात्र संपतोय, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 49 धावा. आणि डीजे आणि शाहिद आणि आपण पाहिलं तर आमच्या गावची जावी मुक्तियार यांच्या माध्यमातून हे डीजे साऊंड सिस्टीम देखील इथे उभारलं जाते, कारण डीजे आणि आमचं जवळचं नातं आहे, कारण ते जेव्हा डीजे ऑन करतील तेव्हाच आमचं आव्हान तुमच्यापर्यंत मित्रांनो येणार आहे. आणि धन्यवाद मुक्तियार भाई, आणि आपण पाहिलं तर शाहिद, प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील शाहिद आम्हाला चांगल्या प्रकारचं योगदान देतो. शाहिद आणि मुक्तियार आमच्या गावची जावई, आणि त्यांच्याकडनं तो, आणि हे फ्री मध्ये असणार आहे. जसे आम्ही 2000 प्रत्येक संघाला माफ केले ना, तसा हा डीजे आम्हाला या मंडळासाठी फ्री असणार आहे. धन्यवाद मुक्तियार भाई, धन्यवाद शाहिद भाई, थँक्यू व्हेरी मच. आणि हा आमच्या मंडळाचं प्रेम त्यांच्याकडनं दाखवण्यात येते. धन्यवाद. राईट मुहूर्त विकेटचा मारा, हो क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. कोट्यातील पहिलं आणि संगमरात 5वं आणि अंतिम षटक आहे मित्रांनो. साहिल उर्फ सोनू ज्याला आपण पाहतोय, आणि विराज यांच्या माध्यमातून देखील गेले 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम बावशेवाडी केंट मैदानावरती आपण पाहिला. त्या स्पर्धेत देखील चांगली कामगिरी, एक जबरदस्त स्पर्धा मित्रांनो आयोजित केली होती.
कालचा शेवटचा दिवस आपण पाहिला. इथे मात्र दोन खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी. साहिल आकुट टप्प्याचा चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न होता. बंटी सावंत आणि झेल जवळचं नातं आहे. काय सुंदर झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडू कॅच जितो मॅच. धक्का क्रमांक 4, अर्थातच धक्का क्रमांक 4. धावसंख्या आपण पाहिली तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. धावसंख्या 49 धावा. आणि ज्या प्रकारचा सोनू गोलंदाजी करतो ना मित्रांनो, ज्या प्रकारचा पहिला चेंडू हाताळला होता, वेगवान चेंडू होता, यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपण पाहिला होता. बंटी सावंतने ज्या प्रकारचा झेल टिपला, विक्की नरळकर आणि नंदू आपण जर पाहिलं ना मित्रांनो, 11 फायटर मधील हे सर्वात सिनियर खेळाडू आहेत. निनाद दत्ते देखील सिनियर खेळाडू, परंतु जे बाकीचे उर्वरित जे तरुण खेळाडू आहेत ना त्यांना लाजवतील. राकेश जी पालंडे आपण पाहतोय टर्नामेंटच्या पट्ट्यात, हा देखील सिनियर खेळाडू, पण तो ज्या प्रकारची कामगिरी करतात ना, जबरदस्त कामगिरी, जुनं ते सुन्न सिद्ध करून दाखवलंय. हा कुठ्यापद्ध चेंडू होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, पूल मात्र केला जातोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात नंदू, चित्त्याची चपळाई आणि नंदूची झेप आपण पाहतो ना, अशा प्रकारचं एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काय चेंडूवरती आलाय आणि जो फिटनेस आहे एक्झॅक्टली आपण पाहिलं तर तो पोलीस दलात देखील आहे आणि त्याचा जो फिटनेस आहे त्याचा इथं मात्र तंतोतंत वापर केला जातोय. धावसंख्या 1 निवडते. संघाचं अर्धशतक मात्र फलकावर लागते. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. 50 लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस नाव 5th अँड लास्ट ओव्हर. शेवटचे 4 चेंडूचा खेळ मित्रांनो शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 50. सोनू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हो, इथं मात्र जबरदस्त फटका आहे. गगनचुंबी षटकार आपण पाहतोय. आकाशाला गवसणी घालणारा षटकार आपण पाहतोय मित्रांनो. धावसंख्या 6 ने वाढते. अब तक 56 आपण सिनेमा पाहिलाय. इथे आपण धावसंख्या पण पाहिली तर अब तक 56 म्हणजे 56 धावा फलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक 5. आणि ज्या प्रकारचा फटका होता ना मित्रांनो, स्टँड अँड डिलिव्हर, गतीचा वापर केलाय आणि टायमिंग. क्रिकेटमध्ये मित्रांनो टायमिंग देखील अत्यंत महत्वाचं आहे. आपण मोठमोठे खेळाडू पाहतो त्यांना षटकार मारताना पाहत नाही, परंतु छोटे छोटे खेळाडू असतात ज्यांच्याकडून षटकार लागवले जातात. ताकद क्रिकेटमध्ये किंवा कुठल्याही खेळात महत्वाची नाही. क्रिकेट किंवा कबड्डी कोणताही खेळाडू असतो ते आपलं टायमिंग महत्वाचं आहे. आणि मूर्ती चोटी कीर्ती महान नाझिमला देखील एक उत्तुंग षटकार मारताना आपण पाहिलं होतं. छोटा पॅकेट बडा धमाका. धावसंख्या आपण पाहिलं तर 56. षटक क्रमांक 5 आणि शेवटचं षटक मग अर्थातच प्रतिवर्षाप्रमाणे ज्यांचं आमच्या स्पर्धेला मोलाचं सहकार्य असतं मित्रांनो, सभ्या फाउंडेशनच्या मालक आणि अर्थातच क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे ज्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलं, प्रसिद्ध उद्योजक मोबिनबाई खोत यांचं देखील आपण पाहिलं तर आज आगमन नाहीये. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, न्याय मिळवून देणारा चेंडू आपण पाहतोय. आणि इथं आपण पाहिलं तर नक्की डॉट चेंडूची सांगता मात्र होते. काय सुंदर कमबॅक आहे सोनूचं. क्रिकेटमध्ये गोलंदाजाला न्याय मिळवून देणारा हा चेंडू म्हटला जातो. गती परिवर्तन. आणि मुबीनबाई यांची तब्येत बरी नसल्यामुळे अर्थातच युट्यूबच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत येते की घरी बसून ते मॅचचा आनंद घेत आहेत. धन्यवाद मुबीनबाई. या स्पर्धेच्या वतीने तमाम केडरास्तिक आमच्या मंडळाच्या वतीने स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक आभार देखील मानतो. आणि मुबीनबाई आपणच विनंती करतो की पुढच्या दुपारच्या सत्रामध्ये आपले नक्कीच आगमन होणार आहे, कारण आपण एक दर्जेदार आपण पाहिलं तर क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आपण हस्ती आहेत आणि आपल्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा देखील घडवल्या जात आहेत, खेळवल्या जात आहेत. मुबीनबाई आपणच विनंती करतो, आपलं सत्र परवाच्या सत्रात आपण पाहिलं तर चिपळूण प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसणार आहे. आपणच विनंती करतो आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये या. प्लीज मुबीनबाई, आपल्याच रिक्वेस्ट आहे. वाहबाई बेबल आपण देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. मुबीनबाईंनी वाहबाल नसतील ना बरकतबाई या स्पर्धेला शो नाही, कारण त्यांची प्रतिवर्षी ह्याच व्यासपीठाच्या दिशेने उपस्थिती असते आणि चांगल्या प्रकारचं प्रत्येक खेळाडूवरती बक्षिसांचे देखील वर्षाव केला जातो. त्यांचा लाडका खेळाडू बंटी सावंत देखील खेळताना आपण पाहतोय. धन्यवाद. अशा प्रकारे आपण पाहिलं तर 5 षटकं मात्र संपतात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 57 धावा कुठल्या आहेत आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. इथे आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना म्हणजे 30 चेंडू 58 धावा म्हणजे पॉवर प्लेची 2 षटकं आहेत ती मोठी करण्याचा प्रयत्न करावा लागेल अर्थातच 11 फायटर संघाला, कारण दोन्ही संघाला अस्तित्वाची लढाई आहे मित्रांनो. जिंका किंवा मरा, जिंकेल तो टिकेल, हरेल तो बॅक टू द पॅव्हलियन, कारण साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. तुम्ही पहिल्या सामन्यात हरलात ठीक आहे, तुम्हाला परत संधी दिली गेली त्याचा मात्र फायदा मिळवणं. संधीचं सोनं जो करतो ना तोच खरा क्रिकेटपट्टू असतो आणि तोच खरा संघ बाजीगर देखील असतो. आणि पाहूया या संधीचं कोणता संघ सोनं करतोय, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर गॅलेक्सी डेव्हलपर्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 11 फायटर. गॅलेक्सीने प्रथम फलंदाजी करताना एक चांगलं टार्गेट केलं गेलं, पण 11 फायटर नाव अर्थात टायटल मध्ये आपण पाहिलं ना तर 11 फायटर याचा अर्थ 11च्या 11 फायटर्स खेळाडू आहेत आणि ह्या 11च्या 11 फायटर्स खेळाडू आहेत. ह्यातले सगळ्यांनी जर फायटिंग केली ना तर नक्कीच धावांचा देखील पाठलाग होऊ शकतो. मित्रांनो, जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. तुम्ही प्रयत्न केलात तर प्रयत्नात परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न केले तर यश नक्कीच तुमच्या बाजूने असणार आहे आणि त्याचा तंतोतंत वापर करा, फाईट करा आणि अर्थातच सामना देखील जिंका. आणि इथे आपण पाहिलं ना तर आपण प्रत्येक स्पर्धेत सिद्धी घेतो ना तेव्हा आपण एंट्री आहे ना
आपण टाइमपास मध्ये नव्हे तर आपण काहीतरी जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक स्पर्धेत येत असतो आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होताना की ह्या स्पर्धेचं आपण मानकरी ठरावं. त्याच दृष्टीने प्रत्येक संघ प्लेअर ऑफ द डे काय जबरदस्त आकर्षक शिल्ड आहे. ह्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ना मित्रांनो, ते ह्या स्पर्धेचे आकर्षक शिल्ड असतात. प्रत्येक वर्षी ह्या स्पर्धेत वेगवेगळी शिल्ड आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या वर्षी आपण पाहिलं तर आपल्या भारताचा झेंड्याचं अनावरण या शिल्डवर केलं गेलंय आणि अर्थात काय जबरदस्त शिल्ड आहेत. आणि ही स्पर्धा मित्रांनो जेव्हा सीझन चालू होतो दिवाळीनंतर क्रिकेटचा, तेव्हा आम्ही समालोचन करण्यासाठी ही स्पर्धा सुरुवात झाल्यापासून मित्रांनो ही स्पर्धा मी गेले सलग 10 वर्ष करतोय आणि ही स्पर्धा चालू होण्याची जेव्हा सीझन चालू होतं ना जयेश, तेव्हा आम्हाला मित्र विचारतात बाबले आता मुरादपूरची स्पर्धा कधी आहे. वारंवार जिथे जिथे स्पर्धेला जातो विचारतात मुरादपूरची स्पर्धा कधी आहे. आणि जेव्हा डिक्लेअर होते तेव्हा आम्हाला सांगण्यात देखील आनंद होतो की मुरादपूरची स्पर्धा अशा तारखेला डिक्लेअर झाले. अर्थातच भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आहे आणि प्रत्येक दिवसाचा मित्रांनो प्लेअर ऑफ द डेचा जो आकर्षक शिल्ड आपण पाहतो ना, ते अर्थातच अमन कॅटरचे मालक कमालुद्दीन हमदुले यांच्यामधून आपण पाहतोय. आणि पेअर मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला तर प्राते ब्रदर्स, अर्थातच हे प्राते ब्रदर्स आहे ना, अर्थात जे एक जो टॅग त्यांच्या पाठी लागला प्राते ब्रदर्स यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या स्पर्धेला अत्यंत मोलाचं सहकार्य असतं. आणि ह्या स्पर्धेसाठी आपण ह्या वर्षी पाहिलं ना, आणि सेकंड प्राइज जे आपण पाहतो या स्पर्धेचं अर्थातच 50,000 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो पाते ब्रदर्स यांच्याकडून आपण पाहतोय. अर्थातच प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि प्रत्येक दिवसाचा प्लेअर ऑफ द डे अमन कॅटरचे कमालुद्दीन हमदुल यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो. आणि एच एफ बॅटरीज अँड जुबेकर हार्डवेअर यांच्या माध्यमातून देखील जो बॅनर आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर त्याचे जरासे पुढे या डीप मिड विकेटच्या पट्ट्यात आपण पाहतोय चा फ्लॅग आहे, स्पोर्टचा ध्वज आहे, तो या ठिकाणी अनावरण केला जाणार आहे, तो फडकवला जाणार आहे. आणि त्या फडकवण्याकरिता मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि या परिसरामध्ये ज्यांना निश्चित नगरसेवक होऊन अभिमान दर्शवलं गावातलं मिठागरी मोहल्ल्यातलं ते करमश शेठ मिठागरी. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ध्वज फडकवला जाईल. त्याच्यानंतर श्रीफळ वाहण्याकरिता शाहिदभाई मुजावर आहे. आपण या ठिकाणी आपण बघितलं तर ध्वज फडकवला जातोय. स्पोर्टचा जो ध्वज आहे तो फडकवण्याचा कार्य विद्यमान नगरसेवक आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आपण बघतोय करमश शेठ मिठागरी आपण बघतोय. आणि त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर जमातून मुस्लिमीन
आपण बघतोय मुरादपूरचे मोहम्मदभाई पाते आर के स्पोर्ट कडनं इम्तियाज तांबे असतील. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण निश्चित या ठिकाणी आपण जर बघितलं तर पांढरा ध्वज अर्थातच स्पोर्टचा या ठिकाणी जो ध्वज आहे तो या ठिकाणी फडकवला जात आहे. खास करून 2022 मध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी केले जात आहेत. खास करून आपण बघितलं तर ही स्पर्धा मानाची अभिमानाची लाख मोनाची आणि या गावातलं इतिहास आणि गावातलं कथा सांगणारी स्पर्धा बघायला मिळते. खास करून या स्पर्धेमध्ये निश्चित आपण अनेक कार्यक्रम 5 दिवस बघणार. आजचा पहिला दिवस आहे 2022 ची ही खास चांगली स्पर्धा आहे. स्पोर्ट्स आपण या ठिकाणी जो ध्वज आहे तो फडकवला जातो या मैदानामध्ये. 1,00,000 रुपयाची असणारी तब्बल मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत व्यासपीठावरती आणि अनेक मान्यवर आहेत. या ठिकाणी विद्यमान नगरसेवक कर्मशेठ मिठागरी यांच्या शुभ हस्ते चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक कर्मशेठ जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी निश्चित ध्वज या ठिकाणी फडकवला गेला आहे. स्पोर्टचा ध्वज आपण बघतोय मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. हे कार्यक्रम सातत्यानं 13 वर्ष पार पडले गेले. या स्पर्धेला 13 वर्ष झालंय. 13वा वर्ष आपण बघतोय आणि श्रीफळ वाहण्याकरता विनंती करतोय गावातले जावई जे अर्थातच शाहिदबाई मुजावर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफळ वाहिचं आहे. श्रीफळ वाहिलं जाणार आहे. श्रीफळ वाहिलं जातं या ठिकाणी. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या ठिकाणी शाहिदबाई यांच्याकरता देखील. त्याचबरोबर आर के स्पोर्टच्या माध्यमातून इम्तियाज तांबे यांच्या शुभ हस्ते खास करून अनेक लोकांचं योगदान या स्पर्धेला आहे. अनेक लोकांना या ठिकाणी निश्चित लाख मुलाची मेहनत या स्पर्धेला घेतलेली आहे आणि आज आपण बघतोय खास करून अनेक कार्यक्रम आहेत. जाऊया मॅच कडे थेट. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये विनायक उर्फ बाबल्या जाधव जोडलेले आहेत. 5 ओव्हरचा मॅच आहे आणि खऱ्या अर्थानं 58 धावा बनवायचे. यस थँक्यू सिद्दीक. आपण पाहिलं तर 58 धावांचं उद्दिष्ट घेऊन समोर मैदानात उतरलेली जोडी पण पाहतो. स्ट्राईकवर बंटी नॉन स्ट्राईकला विराज. पहिले षटक आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न. बॅट चिकट घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हाती. फलंदाज बाद. विकेट गिरतावा. मधुर संगीत बजतावा. शाहिद डीजे. यस कॅरी ऑन प्लीज डीजे मास्टर.
नाणेफेक रुद्र स्पोर्ट्स आणि अर्थातच मुरादपूर 11 या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेक देखील केली जाते आणि अर्थातच चिपळूण नगरपालिका नगरसेवक करामत शेठ मिट्टागिरी यांच्या शुभ हस्ते केली जाते आणि हॅट्रिक ऑन असणार आहे. पाहूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिकचा मान करतो का गोलंदाज आपण पाहिलं तर अब्दुल हसन. आपण पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूंनी केले जखडून ठेवलंय. इथं आपण पाहिलं तर गती परिवर्तन चेंज ऑफ द पेस बॅट चिकट घेऊन धावाने खातं मात्र उघडलं जातं. विकी आपलं खातं उघडतोय आणि इथे आपण पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करताना एक धावसंख्या वाढते. अर्थातच एक मोठं उद्दिष्ट ठेवले धावांचा पाठलाग करताना. ज्या प्रकारची सुरुवात 11 फायटरची आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला जाताना आपण पाहतोय. संघ अद्याप आपण पाहिलं तर निनाद आणि स्ट्राईकवर असणारा फलंदाज आपण निनाद नॉन स्ट्राईकला विकी ही महत्वाची जोडी आहे कारण 5 षटकांची लढत आहे. तुम्हाला इथे मात्र पार्टनरशिप करावी लागेल कारण एक पार्टनरशिप होणं नितांत गरजेचं आहे. ट्रान्समध्ये थोडासा बिघाड होतोय आणि नाणेफेक केलं जात आहे. तर येणाऱ्या मॅचचा मुरादपूर 11 आणि दुसऱ्या बाजूला रुद्र स्पोर्ट्स कॅप्टनचे हानीप्रमाणे हसन हमदुले आपण बघतो टॉस का बॉस करण्याकरता करामत शेठ मिठागिरी विद्यमान नगरसेवक. अर्थातच निश्चित टॉस मुरादपूरनं जिंकलाय. येणारा मॅच खूप महत्वाचा असेल. जास्त वेळ नाही या दोघांना शुभेच्छा देतोय संपूर्ण टीमला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल तो येईल हानीप्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आमच्या बरोबर 2 कॅप्टन हसन हमदुले आणि त्याचबरोबर हानीप्रमाणे जोडले गेले होते. मॅचकडे जाऊया. धन्यवाद करामत भाई. राईट मोर द विकेटचा पुढचा चेंडू अत्यंत वेगवान चेंडू सुंदर आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह आपण पाहतो निनादच्या बॅटमधून धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 58 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 2 आणि जबरदस्त गोलंदाजी पण पाहतो मित्रांनो. आपण जर पाहिलं तर ह्या क्रीडा स्पर्धेसाठी मरहूम निजामुद्दीन कडू डगआउट आपण पाहतोय थर्डमॅनच्या पट्ट्यामध्ये. तदनंतर मोहम्मद इब्राहिम फुड्स यांचं देखील डगआउट आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. राईट ऑफ द विकेटचा पुढचा चेंडू आहे. अत्यंत सुंदर फटका विकेटच्या बॅटमधून निघालेला एक जबरदस्त हुकचा फटका आपण पाहतोय. सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच 4 धावा मिळत आहेत. मस्ट डिटेड बाउंड्री अप्रतिम चौकारा. करताना पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 6 म्हणजे अद्याप आपण पाहिलं तर 24 चेंडूचा काही शिल्लक आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर मित्रांनो अर्थातच 52 धावांची गरज आहे. म्हणजे 13ची सरासरीने धावा गोळाबाई करावे लागतील येणाऱ्या अर्थात 4 षटकांमध्ये. 13 × 52 अर्थातच 4 षटक म्हणजे 24 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. इथे आपण पाहिलं तर मुरादपूर मोहल्ला आयोजित मुरादपूर स्पोर्ट्स क्लब भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 आणि अर्थातच ह्या वर्षी 2021 मध्ये मित्रांनो 2021चा आपण महापूर देखील पाहिला. तदनंतर हे मुरादपूर गाव आहे ना मित्रांनो नदीच्या काठावर असताना सर्वात मोठा फटका जर पुराचा कोंडला बसला असेल तर अर्थातच ह्याच मुरादपूर गावाला. परंतु मित्रांनो न थकता न घाबरता ज्या नव्या उमेदीने पुन्हा एकदा मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि मंडळाचे म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत या स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत म्हणजे खांद्याला खांदा लावून होणारी स्पर्धा आहे. आणि अर्थातच त्या पुरावरती ज्या प्रकारची मात केली होती मुरादपूरच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून ज्या प्रकारचं योगदान दिलं होतं ना मित्रांनो कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि एवढा महापूर येऊन देखील ह्या वर्षी लाख मोलाच्या स्पर्धेचं आयोजन केलंय म्हणजेच ह्या मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रत्येक वर्षी आपण 50 ते 55 हजार रुपयाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो पण ह्या वर्षी अर्थातच लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. आणि अर्थातच प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये 13व वर्षीय स्पर्धेचं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो आणि नवीन काहीतरी पाहायला देखील म्हणतं. म्हणूनच या स्पर्धेची सर्व क्रीडारसिक आणि सर्व खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात. आणि यावर्षी देखील आपण पाहतो प्रत्येक वर्षी वेगळी गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनावरण होता पाहतो शेवटच्या दिवशी. आणि गत वर्षी आपण पाहिलं तर मित्रांनो ह्या स्पर्धेच्या माध्यमातून एक 85,000 रुपयाचं जनरेटर 1,85,000 रुपयाचं जनरेटर ह्या मंडळाने खरेदी केला होता. अर्थातच ज्या वेळी लाईट जायचा मॅच मध्ये डिस्टर्ब व्हायचा वेळ जायचा ह्यावेळी त्या दृष्टीने ज्या प्रकारचं जनरेटर 1,85,000चा घेतला होता ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या वर्षी देखील एक आकर्षक गिफ्ट असणार आहे. आणि त्या गिफ्टचं अनावरण अर्थात शेवटच्या आणि अंतिम दिवशी असणार आहे. आणि उपस्थित जे मान्यवर असतील त्यांच्या शुभ असते.
इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडूने सांगता मात्र होते संघटित स्थिती आपण पाहिले तर 7 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अर्थात दुसरा आहे. डिके मुजम्मिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर निनाद, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर विकी आणि अर्थातच पुन्हा एकदा राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा मुजम्मिल. ओहो, अप्रतिम चेंडू आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो डिकेची, कारण क्रिकेट पासून लांब असल्यानंतर देखील ज्या प्रकारचं कमबॅक आपण पाहतो डिकेचं, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून मित्रांनो म्हटलं जातं माणूस कला आणि क्रिकेट कधी विसरत नसतो, फक्त त्याला माध्यम मिळण्याची नितांत गरजेचं आहे. आणि व्यासपीठ मिळाल्यानंतर ज्या प्रकारची कामगिरी आपण मित्रांनो पाहतोय डीकेची, अप्रतिम कामगिरी आहे. ओव्हर द विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन आहे. आणि मित्रांनो ज्या ज्या गोलंदाजाने इम्तियाजभाई गती परिवर्तन केले ना, चेंज ऑफ द पेस केले ना, त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील परिवर्तन आपण होताना पाहिलंय. त्या गोलंदाजाला आपण डॉट चेंडू हाताळताना पाहिलंय आणि काय चेंज ऑफ द पेस गती परिवर्तनाचा वापर केला. मर्दित षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न असतो आणि अशा वेळी हा चेंडू आहे ना, न्याय मिळवून देणारा चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी डीके मुजम्मिल. हो, इथं मात्र हाफ वॉली स्वरूपाचा चेंडू आहे. कडक शॉट. बॅक टू द बॅलर. निदादच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार कमा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं डिक्की निनादसाठी. हो हो, इथे मात्र कमबॅक करण्याचा एक कमबॅक केले जाते, कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारे क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता निनादचा. आणि निनाद मित्रांनो क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्वाचं आहे. इथे आपण पाहिलं तर ऑन द राईस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण डिक्लेअर झोनमध्ये मात्र 1 धावसंख्या वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर अर्थातच 58 धावांचा पाठलाग करताना 12 धावसंख्या फलकावरती लागते. विकीच्या बॅटमधून विकीचा फेव्हरेट शॉट आपण पाहतो. नक्कीच डीप स्क्वेअरच्या पट्ट्यात पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. छत्रपती शिवाजींचा छावा आणि विकेटच्या बॅटमधून निघताय. इनके साथ स्वागत करते हैं मैदान के अंदर मुकाबला गैलेक्सी डेवलपर बनाम 11 फाइटर का मुकाबला चल रहा है। 16 बने 2 विकेट के नुकसान पर बनाने कुल मिलाकर इस मैच के अंदर टारगेट 58 का सेट हुआ है। 18 गेंदों का खेल शेष है। 42 रनों की जरूरत है। आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो 11 फाइटर के लिए एक बार फिर नीनाद दाते और विकी नलकर एक्सपीरियंस कैंपर है। ओवर नंबर 14 लेकर गेंदबाजी करने के लिए आते हुए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अबुल हसन अपने ओर से दूसरा टीम की ओर से एक बार फिर चौथा ओवर निकल। पहले ओवर के अंदर ये बहुत ज्यादा शिकार किए थे, 2 शिकार इन्होंने किए थे और छठ एक बार फिर अगर बात की जाए तो इन्होंने 6 रन दिए थे। वही तीसरे ओवर के अंदर आ रहे हैं। मुरादपुर एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार हैं। स्ट्राइक एंड पर निनाद है, नॉन स्ट्राइक एंड पर विकी नरकर, ऑन साइड पर बहुत अच्छी फील्डिंग की जमावट। राइट अप ओवर द विकेट, टप्पा करने के बाद एक बार फिर देखिए लाइन से भटके गए। व्हाइट बॉल का सिग्नल आता हुआ, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा होता हुआ रन संख्या खाते के अंदर जुड़ने बने गए। 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन 2 विकेट के नुकसान पर। 17 का आंकड़ा नीलसन आंकड़ा माना जाता है, खतरे का आंकड़ा माना जाता है। गेंदबाज अबुल हसन तैयार और लाजवाब है, लाजवाब मैदान के अंदर अपील चलते हुए और एक एंड पर दौड़े गए। 2 विकेट जरूर गिरने वाला गए। एक
जो खराब कॉर्निंग के साथ एक बार फिर देखिए टप्पा खाने के बाद शरीर पर गेंद लगी थी, आगे की तरफ निकल गए थे और रन लेने की कोशिश कर रहे थे, गलत पाए गए। विकेट का पतन, तीसरा झटका, तीसरा विकेट 17 रनों पर गिरा गया। 17 लॉस ऑफ 3 विकेट। एक बार फिर 11 फाइटर की बात कीजिए तो पहला मुकाबला रुद्र स्पोर्ट के साथ हारा गए, तो इस मैच के अंदर भी दबाव ज्यादा है, दबाव से बाहर निकलने की जरूरत है। नए बल्लेबाज नंदू कामली और विकी नरलकर का साथ देने के लिए मैदान पर आए। 5वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए अबुल हसन जो कि 4थे नंबर पर आए हैं। बल्लेबाज नंदू काबली 4थे नंबर पर आते हुए 3 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं 17 रन। अबुल हसन की बात कीजिए तो मैन फ्रॉम कर्नाटक, वहां से लेकर यहां तक सफर किया गया और बड़ा सफर करके मुरादपुर के अंदर आए। बहुत अच्छे गेंदबाज है, इनका एक्शन बढ़िया गए, लाइन बिल्कुल सही है। टप्पा एक बार फिर अच्छा, पहली गेंद खराब थी, दूसरी गेंद पर वापसी की और शरीर पर एक बार फिर गेंदबाजी की गई। मुकाबला एक बार फिर बहुत अच्छा चल रहा है। आप देख रहे हैं गैलेक्सी डेवलपर बनाम सामने अगर बात की जाए तो 11 फाइटर, स्ट्राइक एंड पर नंदू कामली, नॉन स्ट्राइक एंड पर विकी नरलकर। फील्डिंग की बात की जाए तो फाइंडे का खिलाड़ी अंदर, थर्डमैन का खिलाड़ी अंदर, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। गेंदबाज ने दौड़ना शुरू किया। ओहो, एक बार फिर देखिए शरीर कहां पर था, बल्ला कहां पर था मैदान के अंदर। विकेट कीपर गलती करते हुए, विकेट के पीछे जो विकेट कीपर है वो गलती कर रहे हैं। तो साथ रन संख्या वेदापा मैदान के अंदर 1 रन मुकम्मल किया, 1 रन के साथ रन संख्या अब जाकर 19 पर पहुंचे गए। रन संख्या 18 रन। ओवर की बात की जो तीसरा ओवर मैदान के अंदर जारी है, रन नहीं बन रहे गए, 58 का पीछा करना गए, बैलेंस में 40 रन अभी भी बचे हुए गए। मुरादपुर एंड की तरफ से गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार। अबुल हसन, गति परिवर्तन है, गति परिवर्तन है, बल्लेबाज पढ़ नहीं पाए, खड़े खड़े खेल रहे, इनके पैर नहीं चल रहे, इनके पास एक बार फिर फुटवर्क नहीं है। आपको बड़ा शॉट खेलना है, कदमों का इस्तेमाल करना है, आगे की तरफ आने की जरूरत है। विकी नरलकर खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। अबुल हसन बहुत अच्छा ओवर कर रहे हैं। ये कर्नाटक भटकल से लेकर आए हैं, मगर कोकन के अंदर मुरादपुर में बिल्कुल सही आए हैं, सही ठिकाने पर, सही लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। राइट अम आउट द विकेट। और लाजवाब है, पैरों पर लगते हुए अपील करते हुए अंपायर ने मना कि अंपायर ने कहा ना मुन्ना ना, लेग पाई का सिग्नल आता हुआ। लेग पाई के रूप में 1 रन जुड़ने वाला खाते के अंदर 1 रनों के 7 रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 19 रन, 3 विकेट के नुकसान पर अच्छा मुकाबला आप देख रहे हैं। भारी तादाद में यूट्यूब पर दर्शक जुड़े हुए हैं, इनका भी तहे दिल के साथ स्वागत है। इस मैच के अंदर 11 फाइटर चिपलून की टीम 58 रन 5 ओवर में चेसिंग कर रहे हैं। राइट अप ओवर द विकेट और रिदम से चुके गए, शायद बल्लेबाज तैयार नहीं थे, एक बार फिर अंपायर ने रुकने का। मुकाबला बहुत मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिल रहा है। गैलेक्सी डेवलपर बनाम इंटरेस्ट मुकाबला है और रोचक मुकाबला आप देख रहे हैं। राइट अप ओवर द विकेट, लाजवाब है, एक बार फिर ऑन साइड पर खेलते हुए टप्पा करने के बाद विकेट के बीच में समाप्त करने की कोशिश, मिड विकेट पर अरबाज नाकुदा अच्छी फील्डिंग कर रहे हैं मगर अच्छा थ्रो नहीं है, थोड़ी सी देरी के साथ आए थे। 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल किए, दोनों के पास पर्याप्त समय था, दोनों तेजी के साथ दौड़ रहे हैं। 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 21, 3 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं पारी का तीसरा ओवर अभी भी जारी है। अबुल हसन जिन्होंने पारी की 11 गेंदें किए हैं, 11 गेंदों में 10 रन और 2 शिकार इनके नाम पर है, यानी शिकार करने वाले खिलाड़ी अबुल हसन मैदान के अंदर गए। अच्छी नपीतुली गेंदबाजी है, कसमट भरी गेंदबाजी। नंदू कामले एक बार फिर बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, बल्ले के ऊपरी से पर लगते हुए, बल्ले का भारी किनारा, विकेट कीपर का सारा, विकेट का पतंग गाने का समय आ रहा है, गॉन।
रन जारी दिया, 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 22 पर पहुंच चुके हैं। जीतने के लिए 11 गेंदों का खेल शेष है, 36 रनों की जरूरत है। बैटिंग करने वाली टीम 11 फाइटर की आप देख रहे हैं। अक्षय नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। स्ट्राइक एंड पर सलीम तैयार, राइट अप ओवर द विकेट। थोड़े से रिदम से चूके हैं, एक बार फिर अंपायर हमारे तरफ जुड़ रहे हैं। डेड बॉल का सिग्नल आता हुआ सलीम पारी का चौथा ओवर कर रहे हैं, अपने ओर से पहला ओवर करते हुए। दोपहर का समय है, दोपहर की धूप में ये मुकाबला बहुत अच्छा चल रहा है और बड़ा शॉट करने की कोशिश है। बल्ला एक तरफ था, शरीर एक तरफ था। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं होता हुआ। गेंद और बल्ले का ताल्लुक होना बहुत जरूरी है। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी गए जंग, चढ़ा के रंग, रंग में भंग होने के लिए खिलाड़ी इस मैदान पर गए। अच्छा मुकाबला एक बार फिर देखने के लिए मिलता हुआ, सुंदर मुकाबला है, रोचक मुकाबला है। 10 गेंदों का खेल शेष, 36 रनों की जरूरत है। सलीम तैयार, लोअर बुलटॉस गेंद है बहुत खूबसूरती के साथ। इस गेंद को ऑन साइड पर खेलते हुए नौकन पर खिलाड़ी है नाजिम फक्की। नाजिम फक्की बहुत अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन जारी दिया, 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 23, लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस इन 4th ओवर नाउ। थोड़ा सा एक बार फिर दबाव के अंदर 11 फाइटर की टीम स्ट्रगल कर रही है इस मैच के अंदर। बड़ा शॉट खेलने की कोशिश, हवा में उड़ाया, आसमान की तरफ है गेंद। खिलाड़ी है मगर खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने। गेंद बॉर्डर के बाहर 6 रन। मगर नाजिम बन गए दर्शक, दर्शक बन के दीवाने। विकी नरल करके बल्ले से निकलने वाला ये कमाल का स्ट्रोक है, मैग्निफिसेंट शॉट खेलते हुए नॉकआउट बॉर्डर के बाहर। ओह एक बार फिर वही वही कोशिश है, वही कोशिश है। अंपायर से एक बार फिर चर्चा कर रहे हैं, अंपायर ने मना किया। टप्पा खाने के बाद, गेंद ज्यादा उछाल लेने के बाद विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। विकी शायद मुझे लग रहा है वाइड की अपील कर रहे थे मगर अंपायर ने मना किया, अंदर से गेंद गई है। रन संख्या कुल मिलाकर 29, जीतने के लिए 58 रन बनाने, अभी भी बैलेंस के अंदर 29 रन बचे हुए हैं। लाजवाब है, कमाल है, बेशुमार बेमिसाल है। खिलाड़ी वहां पर खड़े, स्पेल एक बार इनके सर के खिलाड़ी है, इनके पास कमाल है, इनके पास क्षमता, ये कमाल नहीं, ये बेमिसाल नहीं, ये आउटस्टैंडिंग खिलाड़ी है। इनको पता है एक बार फिर टीम को जो जरूरत है, और टीम क्या करे, दिल मांगे मोर, छक्के की जरूरत है, ये छक्के लगा रहे मैदान के अंदर। 2 छक्के इन्होंने कमाल, 35 रन 35 ऑन स्कोर बोर्ड। जीतने के लिए अभी भी 23 रन बैलेंस में बचे हुए हैं। गेंदे बचे 6, 23 रनों की जरूरत है। एक बार फिर कहानी में पलटवार की जरूरत है। मैदान के अंदर धूप बहुत ज्यादा है, एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआ है। आपने आग बराबर की लगाई है। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना, गाने के साथ वापस आते हैं। चर्चा जारी रहेगी, गुप्तगू जानेंगे, गाने के साथ वापस आए। स्वागत उत्तम वातवान ने सवाल किया, हम कर्नाटक से लेकर भटकल से लेकर आए, मेरा स्वागत नहीं होगा। इन्होंने कहा इस अंदाज के साथ स्वागत करने, आड़े बल्ले का इस्तेमाल किया, मैग्निफिसेंट स्ट्रोक आता हुआ, गेंद बॉर्डर लेके बाहर। पहली गेंद पर चौबाया। जीतने के लिए 5 गेंदे, 19 रनों की जरूरत है। 5 गेंदों का खेल बचा हुआ है, 19 रनों की जरूरत है। गेंदबाज अतफान अपने बूटिक मार पर गेंदबाजी कर रहे हैं। छोटा रनअप है, लाजवाब है, बेमिसाल है, आउटस्टैंडिंग है, कमाल है, मगर वहां पर खिलाड़ी खड़े गए, इन्होंने लपक लिया, गॉन, विकेट गिरने पर।
पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट। गेंदबाज भी जवाब दे रहे हैं, एक तेरी एक मेरी, इतने आसानी के साथ बनने नहीं देंगे। 1 लाख का टूर्नामेंट चल रहा है, 2022 की कहानी चल रही है। बहुत अच्छा मुकाबला आप देख रहे हैं। नॉन स्ट्राइक एंड पर ओमकार बड़े आए हैं। स्ट्राइक एंड पर अभी भी देखिए ये खिलाड़ी जो खड़े हैं वो बहुत एक्सपीरियंस कैंपर खिलाड़ी है। विकी नरलकर और टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहने वाली गेंद, बल्लेबाज पढ़ नहीं पाई, समझ नहीं पाई। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 3 गेंदों का खेल शेष है, 19 रनों की जरूरत है। आखिरी 3 गेंदे 19 रन। कदमों का इस्तेमाल किया, आगे की तरफ आए बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को वाइटिश नॉक ऑन और काउ करने के बीच में खेलते हुए जुनेद मेमन तेजी के साथ गेंद के अंदर गेंद के ऊपर आए, जब तक थ्रो करते हुए और तब तक दोनों खिलाड़ी ने 2 रन मुकम्मल किए। 2 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए कुल मिलाकर 17 रनों की जरूरत है इस मैच के अंदर। मुकाबले में लगभग जीत की सुगंध अगर बात की जाए तो फील्डिंग करने वाली टीम गैलेक्सी डेवलपर की तरफ 2 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए कुल मिलाकर 17 रन की जरूरत थी। इस गेंद पर भी फैसला दिखने वाले विकी नरलकर रन नहीं लिया गया, यानी आखिरी गेंद अब पारी के शेष है। आखिरी गेंद के अंदर 17 रन इस मैच में बनाने गए। रन संख्या कुल मिलाकर अगर बात की जाए तो 41 रनों पर पहुंचे। विकेट की बात की जाए तो 5 विकेट के नुकसान पर। अतफान तैयार, बड़ा शॉट खेलने की कोशिश, आसमान की तरफ उड़ाते हुए, क्या ये गेंद बाहर की तरफ गई है? बाहर की तरफ गई है। 6 रन मिलने वाले गए, मगर मोहतरमा अपने आते आते देर कर गई। पहले आए होते तो कमाल की बात होती। ये गेंद बाउंड्री के बाहर गए, मगर मैच समाप्त होता हुआ। फील्डिंग करने वाली टीम ने इस मैच को जीता गए, गैलेक्सी डेवलपर की तरफ मैच जाता हुआ। और इस मैच के अंदर वाकई में ये मैच 10 रनों के साथ 11 फाइटर को हारना पड़ा। मैग्निफिसेंट मुकाबला देखने को मिला। एक गाने के बाद मैन ऑफ द मैच की तरफ जाने पड़ेंगे। एक छोटा सा ब्रेक, छोटे से ब्रेक में मैन ऑफ द मैच पार्टी ब्रदर्स का जो मैन ऑफ द